नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, पांगरी वडगाव पांगरी हद्दीत मित्रांनो एक ब्रह्मा पैलवान आयोजित म्हणजे ब्रह्मा पैलवान यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनो, सर्वसामान्याचा माणूस आहे मित्रांनो, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पांगरीकरांनी इथं आदतचं मैदान घेतलं 21 तारखेला आणि त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आलोय. तर नमस्कार. नमस्कार. कसं मैदान, काय नियोजन कसं? सुरुवातीला कसं आहे, आमच्या आदर्श सन्माननीय ब्रह्मा पैलवान कुमटे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मैदान इथं घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीत की गोरगरिबांच्या हक्काचं मैदान, की गरिबांना इथं न्याय मिळावं, गरिबांना गुलालाची अपेक्षा असते की गुलाल त्यांना मिळावा, हे आमच्या दृष्टिकोनातून आम्ही मैदान ही गोरगरिबांच्या हक्काचं मैदान आम्ही घेतलेलं आहे. बरं, पैलवानाचा बर्थडे कधी आहे? 29 डिसेंबरला. पण पुशेगावची यात्रा असल्यामुळं आम्ही 21 तारखेला मैदान घेतलेलं आहे. 21 तारखेला मैदान घेतलंय. बरं, आता कसं पहिलं बक्षीस किती आहे? पहिलं बक्षीस 51,000, दुसरं 31, 21, 11, 7 आणि 5 6 बक्षीस आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैलवानाच्या जोडीदारानं पहिलं बक्षीस दिले. दादांचे मित्र आहेत, आमचे बी मोठे बंधू सन्माननीय राहुलभाई पाटील आडवली कल्याण, त्यांनी 51,000 बक्षीस दिलं आणि त्यांनी बाईट बी टाकलेली आहे मैदानात. प्रवेश फी किती? प्रवेश फी 700 रुपये. आणि दुसरी गोष्ट, ब्रह्मा पैलवान यांच्या सौजन्याने गटास म्हणजे गट पास करेल त्याला ढाल ठेवलेली आहे. आपण गट पास करेल त्याला ढाल. पण आता मैदानाची फाटी कशी आहे? काय 800 फूट तुम्ही बघताय, आता 800 फूट पल्ला आहे. 800 फूट पल्ला आहे. मैदान 7 फाट्या आहेत. त्याच्यानंतर 6 बक्षीस आहेत. पुढं राहायला, पुढं गाड्या थांबा ही जागा भरपूर आहे. गाड्या थांबायची जागा. पण डांबाचं काय केलं? नाही काय अडचण. गेल्या वर्षी बी आपण मैदान केलेलं आहे. तिथं टायली बॅरिगेट टायली लावल्यानंतर काय अडचण होत नाही त्याला. 700 रुपये मध्ये काय काय? 700 रुपये मध्ये आपण ते डॉक्टरचं ठेवलेलं आहे, त्यामुळे सर्टिफिकेटचा विषय आहे ते आपण देणार आहे. ते प्रत्येकाला ते 700 रुपये, ते 100 वाढवलेलं आहे. त्या 700 रुपये आपण प्रवेश फी ठेवलेली आहे. आणि राहुलबाई येणार आहेत का? राहुलबाई येणार आहेत, ब्रह्मा पैलवान येणार आहेत. त्याच्यामुळं पैलवानांचे जेवढे मित्र म्हणजे त्यांचे मित्रबंधू सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. काय सांगचाल पैलवानाबद्दल? काय सांगचाल? महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, कुणी पण फोन करू द्या, अडचणीत असू द्या, ती माणूस कसं आहे, आज मी 16 वर्ष झाले त्यांच्या सोबत आहे. वयाच्या 10व्या वर्षापासून मी त्यांच्या सोबत आहे. 7वी पासून म्हणलं तरी चालतंय. कारण कसं आहे, त्या माणसासोबत राहणं, आज आम्ही राहिलोय. आज आम्हाला माहिती आहे ना माणूस काय लेवलचा आहे. म्हणजे कुठलीच नडी अडचण येऊन देत नाही. आणि कुठलं म्हणजे एका फोनवर माणूस आपल्यासाठी उभा राहतो. आज त्या माणसानं, आज म्हणतात ना, गोरगरिबांचे म्हणजे गोरगरिबांच्या हक्काचं मैदान ठेवलेलं आहे. आणि गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी पैलवानचा दृष्टिकोनातून पैलवानचा हा शब्द की गोरगरिबांना न्याय मिळावा. आणि पैलवान बी आपल्या सर्व गोरगरीब जनतेला आपलं सदैव पाठीशी असतात. अंतर किती? पुढं अंतर 1001 फूट आहे. जेवढा इथंच आहे तेवढाच फूट आहे. तर मित्रांनो, 21 तारखेला इथं मैदान आयोजित केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गट कधी निघणार आहेत? काय गट आता नोंद चालू झाली आहे. आणि आमची कळकळीची विनंती, म्हणजे गाडा मालक चालक यांना कळकळीची विनंती, नोंद चालू आहे. नोंद लवकरात लवकर करून घ्या. त्या दृष्टिकोनातून आपण 20 तारखेला लवकरच नोंद लॉट आपण काढूया. उद्या 5 वाजेपर्यंत आपली नोंद आहे. पण बैलगाडी मालक आणि चालकांना एवढेच आमची कळकळीची हात जोडून विनंती की तुम्ही लवकरात लवकर नोंद करून घ्या. आणि समालोचक कोण आहेत? समालोचक आपले श्रीमंत निकम जाम, प्रताप तात्या जांजुरून तडवळे आणि विकास सर कुमटे. आणि गटाचा लाईव्ह कोणाकडे? काय P3 पवन शेठ यादव, संध्याकाळचं दानाजी माझ्याकडे. आणि P3 लाईव्ह. आणि झेंडा पंच कोण आहे? झेंडा पंच आसिफ मुलानी आपले जयराम स्वामी वडगाव आणि सुनील मुळीकवाडी. मैदान उजेडा सकट करायचं. उजेडा सकता की बैलगाडी चालक मालकांना एवढेच की आमची कळकळी की आम्ही मैदान लवकर चालू करणार आहोत. आणि त्या टायमिंगला लॉट काढल्यानंतर बी तुम्हाला आपण लॉट झाल्यानंतर बी आपण मैदानाचं टायमिंग त्यांना आपण सांगणार आहे.